दुसरं त्याचं नाव आहे षडानन, 6 डोके त्याला आहे म्हणून त्याला षडानन म्हणतात. आणि तिसरं त्याचं नाव आहे कुमार, त्याने लग्नच केलं नाही म्हणून त्याला ती संज्ञा प्राप्त झालेली. आता त्याने लग्न का केलं नाही हे तुम्हाला कथेतून कळलं. असं सुंदर त्या ठिकाणी कार्तिकेयचा जन्म झाला. सगळे देव लोक एकत्र आले, सगळ्यांनी आपापली शक्ती त्याला प्रदान केली आणि सगळ्यांच्या समक्ष त्याला एक पद दिलं, देवांचा सेनापती. आणि देवाचा सेनापती झाल्याच्या नंतर त्या सेनापतीला सांगितलं की देवलोकावर संकट आलेलं आहे, तारकासुर नावाचा राक्षस मोठा उन्मत्त झालेला आहे आणि त्याचा वध आपल्याला करायचा आहे. सर्व सैनीला घेऊन तो कार्तिकेय गेला आणि तारकासुराशी युद्ध करू लागला. तारकासुर हा मायावी आहे, निशाचर आहे, राक्षस आहे, प्रत्येक वेळेला रूप बदलू लागला. कार्तिकेयने त्याला युद्धामध्ये ललकारला सांगितलं, तू जर का खरा शूर असेल तर माझ्या समोर प्रकट होऊन युद्ध करशील. आणि कार्तिकेय समोर तो तारकासुर प्रकट झाला आणि त्या कार्तिकेयने त्याचा वध केला. बोली कार्तिक स्वामी महाराज की जय. त्याचा वध केला आणि सगळ्या देव लोकांना सनात केलं आणि सुंदर असे सगळ्या देव लोकांनी त्याला हमेशासाठी एक पद देऊन टाकलं, सेनापतीचं पद. देवाचा सेनापती झाला आणि महादेवाच्या पहिल्या मुलाची कथा शिवपुराणामध्ये सांगितली. असा विचित्र बालक भगवान शंकराचा प्रगट झाला आणि बाबाला पहिला मुलगा झाला. घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि सगळे जण त्या कार्तिकेयचा सांभाळ करू लागले. कार्तिकेय मोठा विद्वान, हुशार, पुरुषार्थी होता म्हणून वर्षात एकदा कार्तिकेयची पूजा सर्वांनी केली पाहिजे. आता बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये एक गैरसमज आहे की कार्तिकेयचं दर्शन महिलाला जमत नाही, पण 5 वर्षाच्या आतली जी कार्तिक स्वामीची मूर्ती आहे तिचं दर्शन सगळ्यांना जमतं, सगळ्या स्त्रियाला. 5 वर्षाच्या आतली मूर्ती ती बालमूर्ती आहे आणि बालमूर्तीचं दर्शन घ्यायला काहीच अडचण नाही. कुमार कार्तिकेयचं दर्शन सौभाग्यवती स्त्रियांनी घेऊ नये असं सांगितलेलं आहे. सुंदर असं वर्णन केलं आणि बाबाला पहिला मुलगा प्राप्त झाला. आता बाबाच्या दुसऱ्या मुलाची कथा शिवपुराणामध्ये सांगितली. थोडी विचित्र कथा आहे, पण श्रद्धायुक्त अंतःकरणाने ऐकली तर ती आपल्या सगळ्यांना कळलं. पण एकदा सुंदर भजन घेऊ, सगळे ज्यांना पावले खेळायचे असेल ते पावले खेळू शकतात. आणि ते भजन झालं की आपण सुंदर असं भगवान गणपतीचा जन्म कसा झाला आणि त्याला कसा मान ह्या जगामध्ये भेटला ही कथा श्रवण करू. सगळ्यांनी मोठं टाळी वाजून प्रतिसाद द्यायचा. आता नाही भजन सुरू झालं, पहिले वाजून मोकळे होताना मग देताना आमच्या गळ्यात होतो, पण टाळी वाजवायची भजनामध्ये. आणि जे टाळी वाजून भजन म्हणणार नाही त्याला शेजारी बसणाऱ्याची शपथ वाजवायची नाही वाजवायची. बघा आता कन कन में ओम समाया है, प्रभु कैसी तुम्हारी माया है। प्रभु कन में ओम समाया है, प्रभु कैसी तुम्हारी माया है। प्रभु कैसी तुम्हारी माया है, प्रभु कैसी तुम्हारी माया प्रभु कहते तुम्हारी माया है।